एखादं शहर जे अमरत्वाच्या म्हणजेच मृत्यूवर मात करण्याच्या उत्सवासाठी जगभर प्रसिद्ध आहे, अगदी त्याच शहरात साक्षात देवाचं प्रतीक हळूहळू नष्ट होत आहे, असं जर कोणी सांगितलं तर? बापरे. वरवर पाहता हा कुणालाही एक वेडेपणाच वाटेल. हो ना, पण हे सत्य आहे. सहसा जेव्हा एखाद्या ऐतिहासिक शहराचा उल्लेख होतो, तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर एक अतिशय स्पष्ट आणि स्वच्छ चित्र उभं राहतं. हो, म्हणजे द्राक्षांच्या हिरव्यागार बागा असतील किंवा हवेत घुमणारा मंदिरांच्या घंटांचा नाद असेल. अगदी तेच. आणि अर्थातच जगभरातून लाखो लोकांना आकर्षित करणारा तो भव्य कुंभमेळा. पण आजची आपली ही सखोल चर्चा त्या गुळगुळीत आणि ओळखीच्या चित्रापलीकडे जाणार आहे. नक्कीच. कारण कसं आहे ना, कुठल्याही शहराची एक टुरिस्ट ओळख असते, जी सगळ्यांनाच माहीत असते. हां, पण त्या ओळखीच्या आणि सुरक्षित वाटणाऱ्या मुखवट्यामागे अनेकदा काही अंधाऱ्या, न पाहिलेल्या गल्ल्या आणि न उलगडलेली रहस्य दडलेली असतात, ज्याकडे सहसा लोकांचं लक्ष जातच नाही. आणि म्हणूनच आज आपण नाशिक एकोज ऑफ एन्शियंट मिस्ट्रीज या अत्यंत रंजक माहिती स्रोताच्या आधारे अशा एका जगाचा वेध घेणार आहोत. बरोबर. आजचा आपला मुख्य उद्देश फक्त नाशिकचं धार्मिक महत्त्व सांगणं हा अजिबात नाहीये, तर हजारो वर्षांचे इतिहासाचा, विज्ञानाचा आणि गूढ कथांच्या पाऊलखुणा आजही या शहराच्या मातीत कशा जिवंत आहेत याचा शोध आपल्याला घ्यायचा आहे. आणि या स्रोतामध्ये असे काही विरोधाभास मांडले आहेत ना, जे ऐकल्यावर खरोखरच मेंदूला चांगलाच ताण पडतो. हो, डोकं चक्रावून जातं अगदी. हीच गोष्ट या अभ्यासाला खऱ्या अर्थाने वेगळी ठरवते. इतिहास इथे फक्त पुस्तकांच्या पानांवर अडकलेला नाहीये. तो आजच्या वर्तमानातही आपल्या आजूबाजूला वावरत असतो, असं म्हणायचंय तुम्हाला? अगदी तेच. तो आजही जिवंत आहे. बरं, या प्रवासाची सुरुवात आपण थेट या शहराच्या नावापासूनच करूया. कारण मला स्वतःला या शहराच्या नावामागेच एक अतिशय रंजक आणि काहीशी हिंसक कथा दडलेली दिसली. रामायणाचा संदर्भ आहे तिथे. हो, तो प्रसंग आपल्यापैकी अनेकांना माहीत असेलच, जिथे लक्ष्मणाने शूर्पणखेचं नाक कापलं होतं. संस्कृतमध्ये नाकाला नासिका म्हणतात. बरोबर आहे. आणि या नासिका शब्दावरूनच या शहराला नाशिक हे नाव पडलं. आता एखाद्याने विचार केला तर लक्षात येईल की एखाद्या महाकाव्यातील अत्यंत हिंसक घटनेची खूण एखाद्या शहराच्या नावावर कायमची कोरली जाणं म्हणजे एका अर्थाने ती एक जुनी जखमच आहे. अगदी. हे एखाद्या ऐतिहासिक गुन्ह्याच्या म्हणजे क्राईम सीनलाच शहराची कायमस्वरूपी ओळख बनवण्यासारखं आहे. मला हे खूपच वेगळं वाटलं. ही एक खूप चपखल उपमा दिलीत तुम्ही. नावे ही फक्त ओळख नसतात, तर ती इतिहासाचे वाहक असतात. जेव्हा एखाद्या शहराचं नाव एका आक्रमक आणि निर्णायक पौराणिक घटनेवरून पडतं, तेव्हा ते शहर एका विशिष्ट ऊर्जेने भारलेलं असतं. पण या माहिती स्रोतामध्ये या नावापेक्षाही जास्त लक्ष वेधून घेणारा दुसरा एक नैसर्गिक घटक आहे. अच्छा, कोणता? गोदावरी नदी. ओहो, गोदावरी नदी. तिला केवळ एक पाण्याचा प्रवाह न मानता आपण दक्षिण गंगा असं आदराने म्हणतो. हो, पण इथेच या स्रोताने एक असा मुद्दा मांडला आहे ज्याने मलाही खरोखरच विचारात पाडलं. हो ना, सुरुवातीला हे वाचून मला वाटलं की हे कदाचित ग्लोबल वॉर्मिंग किंवा धरणांमुळे होत असेल, कारण या स्रोतानुसार काही ठिकाणी ही महाकाय गोदावरी नदी पृष्ठभागावरून अचानक गायब होते. हे खूपच आश्चर्यकारक आहे. म्हणजे मला सांगा, नद्या उन्हाळ्यात आटतात हे समजण्यासारखं आहे. बाष्पीभवनामुळे पाण्याची पातळी कमी होते हे आपण विज्ञानात शिकलो आहोत. बरोबर. पण एक महाकाय नदी अचानक एका विशिष्ट ठिकाणी गायब होते आणि काही अंतरावर पुन्हा प्रकट होते, असे या स्रोतात म्हटलंय. हे कसं शक्य आहे? पाणी अचानक हवेत तर उडून जाऊ शकत नाही. अगदी तार्किक प्रश्न आहे. आणि कसं याचं उत्तर जादूमध्ये किंवा ग्लोबल वॉर्मिंगमध्ये नाहीये. मग कशात आहे? भूगर्भशास्त्रामध्ये म्हणजे झॉलॉजीमध्ये दडलेलं आहे. जेव्हा आपण म्हणतो की नदी गायब होते, तेव्हा ती प्रत्यक्षात नष्ट होत नाही. अच्छा. नाशिक आणि त्याचा आजूबाजूचा परिसर हा प्रामुख्याने बेसॉल्ट खडकांनी बनलेला आहे. पण या भूगोलिक रचनेमध्ये काही ठिकाणी चुनखडीचे म्हणजेच लाईमस्टोनचे किंवा अत्यंत सच्छिद्र खडकांचे पट्टे आहेत. याला विज्ञानाच्या भाषेत कार्स्ट टोपोग्राफी म्हणतात. म्हणजे जमिनीखालील गुहा किंवा पाण्याच्या प्रवाहाने तयार झालेल्या पोकळ्या. अगदी बरोबर ओळखलत. हजारो वर्षांच्या पाण्याच्या प्रवाहामुळे जमिनीखालील या मऊ खडकांमधनं मोठ्या पोकळ्या आणि गुहा निर्माण होतात.
बापरे. जेव्हा गोदावरी नदी रामकुंड किंवा तपोवनाच्या आजूबाजूला अशा एखाद्या पट्ट्यावरून वाहते तेव्हा तिचं पाणी पृष्ठभागावरून वाहण्याऐवजी त्या जमिनीखालील भेगांमधनं आणि पोकळ्यांमधून वाहू लागतं. अच्छा, म्हणजे पृष्ठभागावरून बघणाऱ्याला असं वाटतं की नदी अचानक गायब झालीये. हो, पण ती खरं तर जमिनीखालून एका भूमिगत जलवाहिनीसारखी वाहत असते आणि काही अंतरावर जिथे हे सच्छिद्र खडक संपतात आणि कठीण खडक सुरू होतो. तिथे हे पाणी पुन्हा वर येतं आणि नदी पुन्हा प्रकट होते. अगदी तेच. हे तर थक्क करणारं आहे. म्हणजे विज्ञानाचा एक अद्भुत खेळच आहे हा. पण मला असं वाटतं, प्राचीन काळात जेव्हा लोकांना हे भूगर्भशास्त्र माहीत नसेल तेव्हा त्यांनी या भौगोलिक घटनेला थेट श्रद्धेशी आणि चमत्काराशी जोडलं असणार. नक्कीच. मानवी मन नेहमीच न समजणाऱ्या गोष्टींना पौराणिक कथांचा आधार देतं. नदीचं असं गुप्त होणं आणि पुन्हा प्रकट होणं हे तत्कालीन लोकांसाठी एखाद्या देवतेच्या लपंडावासारखं होतं. म्हणूनच या भौगोलिक अद्भुत घटना आणि त्याभोवती गुंफलेल्या पौराणिक कथा या दोन्ही गोष्टी एकमेकात मिसळून या शहराचं एक वेगळेपण ठरवतात. म्हणजे निसर्गाचे हे खेळ जेव्हा मानवी श्रद्धेशी जोडले जातात तेव्हा तिथे एका नव्या रहस्याचा जन्म होतो. हो, आणि याच श्रद्धेच्या प्रवासातून आपण या स्रोतातील पुढचा आणि सर्वात मोठ्या विरोधाभासाकडे वळतो. ज्याचा उल्लेख आपण अगदी सुरुवातीला केला होता तोच ना? होय, गोदावरीच्याच काठावर दर 12 वर्षांनी कुंभमेळा भरतो. हा, जगातील सर्वात मोठा धार्मिक मेळा आहे. बरोबर. या मेळ्याच्या गर्दीमागे देव आणि दानवांनी केलेल्या समुद्रमंथनाची आणि त्यातून निघालेल्या अमृताची कथा दडलेली आहे. अमृत म्हणजे अमरत्व, चिरंजीवी असणे, कधीही नष्ट न होणाऱ्या अस्तित्वाचा शोध. अगदी. आणि अमृताचे थेंब जिथे पडले त्या 4 ठिकाणांपैकी एक ठिकाण नाशिक मानलं जातं. त्यामुळे हे शहर एका अर्थाने अमृतत्वाचा शोध घेणाऱ्यांचं, साधू संतांचं एक जागतिक केंद्र बनलं आहे. ठीक आहे, आपण हे थोडं उलगडून पाहूया. इथेच तो धक्कादायक विरोधाभास समोर येतो. एका बाजूला संपूर्ण शहर त्या अमृताचा म्हणजेच अमरत्वाचा उत्सव साजरा करत आहे आणि अगदी त्याच शहरात याच गोदावरीच्या उगमाजवळ असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये काहीतरी पूर्णपणे विरुद्ध घडत आहे. हो, हा खूपच मोठा विरोधाभास आहे. त्र्यंबकेश्वर हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक अत्यंत पवित्र स्थान आहे. पण आपल्या माहितीस्रोतानुसार इथलं जे शिवलिंग आहे ते हळूहळू आकाराने कमी होत चाललंय. ते आकुंचन पावत आहे. हे ऐकायला खूप विचित्र वाटतं, पण ते खरं आहे. सुरुवातीला मला वाटलं की ही फक्त एक दंतकथा असेल किंवा कुणीतरी मुद्दाम त्या दगडाला आकार देत असेल, कारण एक कठीण पाषाण कसा काय आकुंचन पाहू शकतो. पण स्रोतानुसार हे खरोखर घडत आहे. हो, ही एक नोंदवली गेलेली वस्तुस्थिती आहे आणि यामागेही एक अतिशय भक्कम वैज्ञानिक आणि रासायनिक कारण आहे, ज्याकडे सहसा दुर्लक्ष केलं जातं. अच्छा, असं काय कारण आहे? हे शिवलिंग ज्या नैसर्गिक खडकापासून बनलं आहे ना, त्यावर शेकडो वर्षांपासून सतत पाण्याचा, दुधाचा आणि पंचामृताचा अभिषेक होत आहे. म्हणजे केवळ पाणी आणि दुधामुळे एक भक्कम खडक झिजतोय, हे कसं शक्य आहे? ती फक्त वरवरची झीज नाहीये. याला विज्ञानात केमिकल वेदरिंग म्हणतात. दुधामध्ये लॅक्टिक ॲसिड असतं आणि इतर पूजेच्या साहित्यामध्येही विविध नैसर्गिक रसायनं असतात. जेव्हा ही रसायने शेकडो वर्ष सतत एका विशिष्ट प्रकारच्या सच्छिद्र आणि नैसर्गिक बेसॉल्ट खडकावर पडत राहतात, तेव्हा खडकातील खनिजांची त्या रसायनांसोबत रासायनिक प्रक्रिया होते. अच्छा, त्यामुळे खडकाचा कठीणपणा कमी होतो का? हो, आणि तो आतून ठिसूळ होऊ लागतो. याशिवाय सततच्या घर्षणामुळे आणि पाण्याच्या प्रवाहामुळे हायड्रेशन नावाची प्रक्रिया घडते, ज्यामुळे तो खडक अक्षरशः विरघळल्यासारखा हळूहळू क्षय पावत आहे. अरे चा. बरोबर. हे साधे भौतिक घर्षण नसून एक रासायनिक प्रक्रिया आहे, जी शेकडो वर्षांपासून अव्याहतपणे सुरू आहे. पण हे वैज्ञानिक सत्य जरी असलं तरी यातून निर्माण होणारा तत्वज्ञानाचा विरोधाभास खूपच अस्वस्थ करणारा वाटतो मला. हो, तो विचार करायला लावणार आहे. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. एकाच शहराच्या एका कोपऱ्यात मानव अमरत्वाची, कधीही न संपणाऱ्या आयुष्याची म्हणजेच अमृताची स्वप्न पाहत आहे, आणि दुसऱ्या कोपऱ्यात साक्षात देवाचं आणि विश्वाच्या उत्पत्तीचं प्रतीक असलेलं शिवलिंग काळाच्या आणि निसर्गाच्या नियमांसमोर हळूहळू क्षय पावत आहे, झिजत आहे. हा मानवी अस्तित्वाच्या मुळाशी जाणारा विरोधाभास आहे. कसंय, हे शहर जणू काही एक अतिशय कटू सत्य सांगू पाहत आहे की निसर्गाच्या किंवा काळाच्या चक्रासमोर काहीही कायमस्वरूपी टिकत नाही. खरंची. एकीकडे श्रद्धेचा चिरंतन प्रवाह आणि दुसरीकडे भौतिक गोष्टींचा अटळ क्षय. अमरत्व आणि नाश या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत,
हे तत्वज्ञान या शहराच्या मातीत खोलवर रुजलेलं आहे. हा विचार खरोखरच अंगावर काटा आणणार आहे. नक्कीच. पण अंगावर काटा आणणाऱ्या गोष्टी इथे संपत नाहीयेत. अच्छा. आता इथून पुढची माहिती खरोखरच प्रचंड रंजक आहे. अच्छा, अजून काय रहस्य आहेत? कारण आत्तापर्यंत आपण पौराणिक कथा आणि धार्मिक वास्तूंबद्दल बोलत होतो. पण या माहिती स्रोतामध्ये अशा काही गोष्टी नमूद केल्या आहेत ज्या थेट आधुनिक काळातील रात्रीच्या गूढ घटनांशी जोडलेल्या आहेत. रात्रीच्या घटना म्हणजे नक्की काय? उदाहरणार्थ, नाशिकमधल्या पांडवलेणी गुंफा. या गुंफा 2000 वर्षांपेक्षा जास्त जुन्या आहेत. पण सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे इथे आजही काही लोकांना रात्रीच्या वेळी अनोखे आणि विचित्र आवाज ऐकू येतात, असं या स्रोतात म्हटलंय. बापरे. जणू काही प्राचीन बौद्ध भिक्खू अजूनही तिथे मंत्रोच्चार करत आहेत. बरं, जेव्हा अशा घटनांचा उल्लेख येतो तेव्हा लगेचच भुताटकी हा शब्द वापरला जातो. पण यामागेही एक विज्ञान आहे. हो का? कुठलं विज्ञान? ॲकॉस्टिक आर्किटेक्चर म्हणजेच ध्वनिशास्त्राचं एक मोठं विज्ञान आहे यामागे. अच्छा. प्राचीन काळी जेव्हा या गुफा किंवा बौद्ध विहार कोरले गेले तेव्हा ते अशा प्रकारे डिझाईन केले होते की आतमध्ये उच्चारलेला एक छोटासा शब्दही संपूर्ण गुफेत घुमावा. ध्यानधारणेसाठी आवाजाचे हे घुमणे खूप महत्वाचे असायचे. म्हणजे जसं आपण एखाद्या रिकाम्या काचेच्या बाटलीच्या तोंडावर फुंकर मारली तर आतून एक विशिष्ट प्रकारचा घुमणारा आवाज येतो, तसंच काहीसं. कमाल. अगदी अचूक उपमा दिलीत तुम्ही. आजच्या काळात जेव्हा रात्रीच्या वेळी किंवा पहाटेच्या शांततेत विशिष्ट वेगाने वारे वाहतात तेव्हा ते वारे या गुफांच्या रचनेतून आणि हजारो वर्षांमुळे झिजलेल्या खडकांच्या भेगांमधून आत शिरतात. अच्छा, म्हणजे तो वाऱ्याचा आवाज असतो. हो, वाऱ्याच्या या प्रवाहामुळे एक रेझोनंट फ्रिक्वेन्सी तयार होते आणि तो वाऱ्याचा आवाज एखाद्या मानवी आवाजासारखा किंवा मंत्रांच्या गुंजारवासारखा भासतो. बापरे, हे तर खूपच लॉजिकल स्पष्टीकरण आहे. हो ना. ऐकणाऱ्याला वाटतं की इतिहासातील आवाज जिवंत झाले आहेत, पण तो खरं तर वाऱ्याचा आणि प्राचीन वास्तुकलेचा एक अद्भुत संगम असतो. पण मग मला एक सांगा, त्या द्राक्षबागांमध्ये दिसणाऱ्या सावल्यांचं काय? सावल्या? हो ना, नाशिकला वाईन कॅपिटल ऑफ इंडिया म्हटलं जातं. इथल्या काही जुन्या द्राक्षबागांमध्ये आणि आजूबाजूच्या निर्मनुष्य रस्त्यांवर रात्री कोणीतरी फिरत असल्याचा किंवा सावल्या उभ्या असल्याचा भास लोकांना होतो, असं या स्रोतामध्ये नमूद केलंय. हे मी पण वाचलंय. आता इथे वाऱ्याचा आवाज घुमण्यासाठी तर कुठल्या गुंफा नाहीयेत. मग इथे काय होते? इथे दोन गोष्टी एकत्र येतात. पहिली गोष्ट म्हणजे मानवी मानसशास्त्र, ज्याला पॅरेडोलिया म्हणतात. पॅरेडोलिया म्हणजे काय? अंधारात किंवा अस्पष्ट प्रकाशात आपला मेंदू अनोळखी आकारांमध्ये मानवी चेहरे किंवा आकृत्या शोधण्याचा प्रयत्न करतो. अच्छा, म्हणजे मेंदू आपल्याला फसवतो थोडक्यात. अगदी. द्राक्षांच्या वेलींची विशिष्ट रचना, त्यांना दिलेले आधार आणि त्यावर पडणारा चंद्रप्रकाश यातून मेंदूला अशा मानवी सावल्यांचे भास होऊ शकतात. हे पटण्यासारखं आहे. आणि दुसरी गोष्ट काय? दुसरी गोष्ट म्हणजे ऐतिहासिक लोककथांचा प्रभाव. प्राचीन काळी आणि अगदी काही दशकांपूर्वीही शेतकरी आपल्या बागांचे चोरांपासून रक्षण करण्यासाठी रात्री बागेत भुताटकी असल्याच्या अफवा मुद्दाम पसरवत असत. अरेच्या, म्हणजे मुद्दाम अफवा पसरवल्या जायच्या. हो, या अफवा पिढ्यानपिढ्या सांगितल्या गेल्या आणि त्या लोकमानसाचा भाग बनल्या. आज जेव्हा एखादा माणूस रात्री त्या रस्त्यावरून जातो तेव्हा त्याच्या मनामध्ये या कथा कुठेतरी दडलेल्या असतात. आणि भीतीमुळे त्या सावल्या खऱ्या वाटू लागतात. अगदी बरोबर. म्हणजे तो इतिहास आणि त्या लोककथा आजही आपल्या भीतीवर राज्य करत आहेत. हे खूपच रंजक आहे. हो ना. आणि इतिहासाच्या या लपंडावावरून मला या स्रोतातील एका अतिशय महत्त्वाचा आणि शेवटच्या मुद्द्याची आठवण झाली. कोणता मुद्दा? या सगळ्या आधुनिक गोंधळात, गुगल मॅप्स आणि इंटरनेटच्या जमान्यात गोदावरीच्या पात्रात आणि पंचवटीच्या दाट गल्ल्यांमध्ये अशी काही प्राचीन मंदिरं आहेत जी पूर्णपणे लपलेली आहेत. होय, आणि यापैकी काही मंदिरे तर खऱ्या अर्थाने पाण्याखाली लपलेली आहेत. बरोबर. स्रोतामध्ये नमूद केल्याप्रमाणे गोदावरी नदीच्या पात्रात अशी काही मंदिरं आहेत जी वर्षभर पाण्याखाली असतात. आणि फक्त जेव्हा भीषण दुष्काळ पडतो किंवा पाण्याची पातळी खूप कमी होते तेव्हाच ती पाण्याच्या वर येतात. बरोबर. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना. नक्कीच. आजचं तंत्रज्ञानाच्या युगात जिथे सॅटेलाइटमधून एखादी छोटी कार ही अचूक दिसू शकते, तिथे एक संपूर्ण प्राचीन मंदिर पाण्याच्या सादरीखाली लपून राहतं. हे एक प्रचंड मोठा प्रतीक आहे. हे आपल्याला दाखवून देतं की आधुनिकता, विकास आणि तंत्रज्ञान याच्या वेगात आपण कितीतरी प्राचीन वारसे आणि रहस्य मागे टाकत आलो आहोत. खरंय.
ती मंदिरे तिथेच आहेत, अगदी शहराच्या मध्यभागी, पण ती पाहण्यासाठी निसर्गाने परवानगी द्यावी लागते किंवा आपल्याला आपला दृष्टिकोन बदलावा लागतो. आपण खरोखरच आपल्या आजूबाजूचे जग किती ओळखतो हा प्रश्न यातून उभा राहतो. तर मग या सगळ्या चर्चेतून आपण काय निष्कर्षापर्यंत पोहोचतो? आपण शूर्पणखेच्या कथेवरून पडलेल्या नावापासून सुरुवात केली. हो, भूगर्भशास्त्रामुळे गायब होणारी नदी पाहिली, अमृताचा शोध आणि त्याचवेळी रासायनिक प्रक्रियेमुळे क्षय पावणारं शिवलिंग पाहिलं, बरोबर. वाऱ्याच्या प्रवाहातून गुंफांमध्ये जिवंत होणारे आवाज आणि पाण्याखाली लपलेली मंदिरेही पाहिली. याचा अर्थ असा होतो की हे शहर केवळ एक धार्मिक ठिकाण किंवा द्राक्षांची राजधानी नाहीये. हे शहर न उलगडलेल्या ऐतिहासिक कथांचे, विज्ञानाचे आणि मानवी श्रद्धेचे एक जिवंत संग्रहालय आहे. इतिहास हा कधीच फक्त पुस्तकांच्या पानांमध्ये बंदिस्त नसतो. अगदी बरोबर. तो जुन्या वास्तूंमध्ये, रस्त्यांवर आणि अगदी तिथल्या हवेतही लपलेला असतो. गोष्टी जशा दिसतात तशाच त्या नेहमी नसतात, हे आजच्या या चर्चेने आपल्याला शिकवलंय. नक्कीच. आपण नेहमीच्या ओळखीच्या गोष्टींना गृहीत धरून चालतो, पण या सखोल चर्चेने ती गृहीतके पूर्णपणे मोडून काढली आहेत. होय. आणि म्हणूनच या चर्चेच्या शेवटी मला एक असा विचार मांडायचा आहे, जो मूळ स्रोतामध्ये प्रत्यक्ष आलेला नाही, पण या सगळ्या गूढतेचा पुढचा टप्पा आहे. अच्छा, काय विचार येतो? आपण लपलेली मंदिरे आणि गुंफांबद्दल बोललो, पण रामायणाच्या संदर्भानुसार नाशिक किंवा दंडकारण्याच्या याच परिसरात खरदूषण या राक्षसांचे मोठे सैन्य होते आणि त्यांचा अफाट दारुगोळा किंवा शस्त्रास्त्रे याच भागात होती असे मानले जाते. हा उल्लेख पुराणात आहे खरा. मग विचार करा, जर वाऱ्याचे आवाज आजही लेण्यांमध्ये घुमू शकतात आणि नद्या प्राचीन मंदिरे लपू शकतात, तर मग जमिनीखाली अजून काय दडलंय हा प्रश्नच आहे. अगदी तेच. कोण जाणे, आज जिथे आधुनिक द्राक्षबागांचे मोठे मळे फुललेले आहेत, त्या जमिनीच्या शेकडो फूट खाली रामायणकालीन शस्त्रास्त्रांचे आणि प्राचीन धातुशास्त्राचे काही अज्ञात अवशेष आजही गाडले गेलेले असतील. बापरे, हा विचारच खूप थरारक आहे. जे कदाचित उद्याच्या एखाद्या उत्खननात अचानक जगासमोर येतील आणि या शहराचा इतिहास पुन्हा एकदा नव्याने बदलावा लागेल. हा विचार निश्चितच अस्वस्थ करणारा आणि कुतूहल वाढवणारा आहे. नक्कीच. अशाच नवनवीन आणि आश्चर्यकारक माहितीच्या विश्लेषणासाठी पुन्हा भेटूया. तोपर्यंत तुमच्या आजूबाजूच्या जगाकडे जरा अधिक कुतूहलाने पाहायला विसरू नका.